काठी देवाची आळंदी लागली समाधी ज्ञानेशाची। नमस्कार मित्रांनो, तर आता मी आली आहे इंद्रायणी काठी, जेथे आहे श्री देवांची आळंदी। ज्ञानेश्वर माऊलींनी इथे संजीवनी समाधी घेतली। तर या पवित्र स्थानाला आज आपण भेट देणार आहोत आणि त्यानंतर अनुभवणार आहोत तो आषाढी वारीचा सुखद सोहळा। श्री तीर्थक्षेत्र आळंदी महाराष्ट्रातील प्रसिद्ध संत ज्ञानेश्वर यांचे हे समाधीस्थान। या आळंदी गावाला देवाची आळंदी असेही म्हटले जाते। पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यामध्ये इंद्रायणी नदीच्या तीरावर वसलेलं आळंदी हे शहर संत ज्ञानेश्वर महाराज यांचे संजीवन समाधी स्थळ म्हणून महाराष्ट्रभर प्रसिद्ध। ज्ञानेश्वरांनी वयाच्या 21व्या वर्षी येथे संजीवन समाधी घेतली। आळंदी हे संत ज्ञानेश्वर महाराजांचे आजोळ असून संत ज्ञानेश्वर, संत निवृत्ती महाराज, संत सोपानदेव, संत मुक्ताबाई यांची कर्मभूमी आहे। या पावन पुण्यभूमीला पौराणिक आणि ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे। संत ज्ञानेश्वर समाधी मंदिरास देऊळवाडा असे म्हणतात। देऊळवाड्याचे मुख्य द्वार हे उत्तरमुखी असून 1750 मध्ये श्री काशीराव शिंदे यांनी बांधले आहे। तर इथे चप्पल स्टँड सुद्धा आहे, मोफत चप्पल ठेवण्याची सोय सुद्धा आहे आणि इथेच बाजूला आहे तो हनुमान दरवाजा। हनुमान दरवाजातून मंदिराच्या आवारात प्रवेश करतात महाद्वाराच्या उजव्या बाजूस हैबत बाबांचे मंदिर आहे। मंदिरात हैबत बाबांची समाधी असून त्यांच्या पादुका व मूर्ती आहे। पाठीमागे श्री हरिविठ्ठल आणि रुक्मिणी माता यांची सुबोध मूर्ती आहे। हैबत बाबा यांच्या समाधी समोर संत एकनाथ महाराजांचा पार आहे। पिंपळाच्या झाडाभोवती हा पार बांधला असून पारावरती संत एकनाथ महाराजांचे मंदिर आहे। त्यामध्ये एकनाथ महाराजांच्या पादुका असून त्यांची पिवळी मूर्ती देखील आहे। दर्शन बारीने पुढे नागमोडी वळणे घेत आपण पंखा मंडपात येतो। समोर समाधी मंदिराचा गाभारा आहे। गाभाऱ्यात माऊलींची संजीवन समाधी आहे। समाधीवरती माऊलींचा मुखवटा असून पाठीशी श्री हरिविठ्ठल आणि आई रुक्मिणी यांची मूर्ती आहे। माऊलींच्या समाधी मंदिराच्या पाठीमागे संत मुक्ताई यांचे मंदिर आहे। मंदिरामध्ये संत मुक्ताई यांची मोहक मूर्ती आहे। मंदिराच्या समोरील बाजूस संत ज्ञानोबारायांच्या समाधी सोहळ्याचे शिल्प आकारले आहे। थोडे पुढे गेल्यास सिद्धेश्वर हे महादेवाचे एक पुरातन शिवपीठ आहे। या मंदिरामध्ये महादेवाची सुंदर अशी पिंड आहे। शेजारील बाजूस पान दरवाजा आहे। पान दरवाजा समोर आहे ती अजान बाग। या अजान बागेत अजान वृक्षाच्या खाली विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे। त्याच बाजूस ज्ञानेश्वरीमधील काही ओव्यांचे फलक येथे कोरलेले आहे। या वृक्षासंबंधी अशी आख्यायिका आहे की संत ज्ञानेश्वर महाराज समाधीस्थळी जात असताना आपल्या हातातील काठी म्हणजे जो दंड होता तो या ठिकाणी रोवला आणि त्यानंतर या काठीला पालवी फुटली आणि या काठीचे रूपांतर वृक्षात झाले। त्याचे अनेक वृक्ष तयार झाले। येथे अजान वृक्षाच्या माहितीचे सुद्धा फलक लावलेले आहेत। या वृक्षामध्ये अनेक औषधी असे गुणधर्म आहेत। अजान वृक्षाच्या बाहेरच आहे ते हे सुवर्ण पिंपळ वृक्ष। या सुवर्ण पिंपळ वृक्षासंबंधी अशी आख्यायिका आहे की कुबेर देवाने या वृक्षाची स्थापना केली आहे आणि संत ज्ञानेश्वर यांच्या माता रुक्मिणी यांनी या झाडाला 1.25 लाख प्रदक्षिणा घातल्या होत्या।
मंदिराच्या आवारात गरुड मंदिर आणि हनुमंताचे मंदिर आहे. विठ्ठलाचा आणि माऊलीच्या नामाचा जयघोष करत हजारो भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. आषाढी महिन्यातील एकादशीला आळंदीहून पंढरपूरला ज्ञानेश्वरांची पालखी जाते. या पालखीसोबत लाखो वारकरी अंदाजे 216 किलोमीटर अंतर पायी चालत पंढरपूरला विठोबाच्या दर्शनासाठी जातात. आळंदी हे 18 शिवपीठात वरिष्ठ शिवपीठ असून अष्टमहासिद्धींचे अखंड वास्तव्य येथे आहे. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीचे दर्शन घेऊन आपण येतो या इंद्रायणी काठी. इंद्रायणी नदीच्या तीरावरती आळंदीच्या घाटाच्या मध्यवर्ती त्रिवेणी भागीरथी कुंड आहे. या कुंडाचे दगडी बांधकाम असून येथे नितळ पाण्याचा झरा आहे. भागीरथी, इंद्रायणी आणि मणिकर्णिका या 3 नद्यांचा संगम आहे. या कुंडाविषयी अशी आख्यायिका आहे की स्वतः पांडुरंगाने माऊलींच्या नित्य स्नानासाठी याची निर्मिती केली आहे. माऊलींच्या समाधी मंदिराकडे जाताना रस्त्याच्या दोन्ही बाजूस विविध दुकाने असून ही दुकाने संत, साहित्य, विविध प्रकारचे ग्रंथ, अनेक देवी देवतांच्या मूर्ती, तुळशी माळा तसेच विविध झाडांपासून बनवलेल्या वेगवेगळ्या माळा, लहान मुलांची खेळणी, मुली व महिलांसाठी विविध प्रकारचे दागिने, मृदुंग, टाळ, हळदी कुंक, फुले, हार असे अनेक दुकाने इथे आपल्याला पाहायला मिळतात. तर हा मंदिराकडून येणारा रस्ता आणि इथे आहे ते वडगाव चौक आणि या वडगाव चौकच्या इथे आहे ती भिंत. ते इथे मंदिर आहे आणि इथेच भिंत आहे. तर ही आहे भिंत. हे निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई ज्या भिंतीवर बसलेली ती भिंत खाली आहे. मूळ भिंत त्याच्या बाजूला हे सगळं बांधलेलं आहे. वडगाव चौकालगत कालभैरव मंदिराशेजारी हे मंदिर आहे. योगी चांगदेवांचे गर्वहरण करण्यासाठी माऊलींनी ही मातीची भिंत चालवली होती. मातीची भिंत हळूहळू जीर्ण होऊन लोप पावली आणि भिंतीचा जीर्णोद्धार करून दगडी भिंत बनवली आहे. या भिंतीवरती संत ज्ञानेश्वर, संत निवृत्तीनाथ, संत सोपानदेव, संत मुक्ताबाई आणि योगी चांगदेव यांचे शिल्प आहे. तर हे अशा प्रकारे निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई भिंतीवर बसलेले आणि इथे आहेत ते चांगदेव महाराज. तर आळंदीमध्ये माऊलींचं दर्शन घेऊन झाल्यानंतर मी गेले ते वारीचा अनुभव घ्यायला. तर ही आहे संत तुकाराम महाराज यांची पालखी. आषाढ महिन्यातील एकादशीला आळंदीहून निघून पंढरपूरला ज्ञानेश्वरांची पालखी जाते. या पालखीसोबत लाखो वारकरी अंदाजे 216 किलोमीटर अंतर पायी चालत पंढरपूरच्या विठोबाच्या दर्शनासाठी जातात.
वारीमध्ये तुम्ही स्वतः अवश्य एकदा तरी भेट द्या आणि वारीचा हा सुखद अनुभव स्वतः अनुभवा. चला तर भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. रामकृष्ण हरी.